तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. येणारा जो हप्ता आहे ऑक्टोबरचा तो 3000 रुपये येण्याची शक्यता आहे. लाडक्या ताईंनो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रित तुमच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे. काय सविस्तर माहिती आहे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्यानंतर दुसरी एक आनंदाची बातमी, येणारा जो ऑक्टोबरचा हप्ता आहे तो तुम्हाला 2100 रुपये मिळणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे. आणि त्यानंतर केवायसी संदर्भात सुद्धा एक जबरदस्त अपडेट आलेली आहे. एकूणच ज्या काही आजच्या घडीच्या सर्व अपडेट्स आहेत त्या आपण समोर व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी बनवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर खुशखबर आनंदाची बातमी, खुशखबर आनंदाची बातमी. राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. दिवाळीची भेट म्हणून, लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी म्हणून येणारा जो हप्ता आहे तो ऑक्टोबरचा हप्ता, त्यासोबतच नोव्हेंबरचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये तुमच्या खात्यावर जमा करणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. आणि आजच्या घडीची ही सर्वात मोठी अपडेट आहे. तर खुशखबर आनंदाची बातमी, खुशखबर आनंदाची बातमी. राज्यातल्या सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे लवकरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे. आणि त्यानंतर लाडक्या ताईंनो, तुम्हाला डबल खुशखबरी एक अशी येणार आहे की जो ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यावर 2100 इतका जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. कारण विधानसभा निवडणुकी अगोदर तत्कालीन सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही जर सत्तेवर आलो तर लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ करून 1500 रुपयावरून 2100 रुपये देऊ. त्या दिवसापासून लाडक्या बहिणी ह्या वाट पाहत आहे. तर लाडक्या ताईंनो, त्याचा शुभ मुहूर्त या दिवाळीत तुमच्या खात्यावर 2100 रुपये देऊन सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आणि ही माहिती सुद्धा तुम्हाला एकदम जबरदस्त माहिती असणार आहे. लाडक्या ताईंनो, आता जो तुमचा हप्ता आहे तो वाढण्याची शक्यता आहे. 1500 वरून 2100 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे. आता ही माहिती कितपत खरी आहे, जोपर्यंत हप्ता येत नाही तोपर्यंत आपल्याला लक्षात येणार नाही. पण लाडक्या ताईंनो, 100% तुम्हाला गॅरंटी देतो की येणारा जो ऑक्टोबरचा हप्ता आहे तो तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, शासनाने तुमच्यासाठी काही जबरदस्त निर्णय घेतलेले आहे ज्यामुळे लाडक्या ताईंना त्रिगुणित आनंद होणार आहे. तुम्हाला एक तिसरी सुद्धा खुशखबरी द्यायची शिल्लक आहे. लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी तिसरी खुशखबरी अशी आहे का तुमचा जो केवायसी करण्याचा, शासनाने जो तुमच्यावर केवायसी लादली होती तर त्या केवायसी ला सुद्धा सध्या स्थितीत स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आता तुम्हाला केवायसी ची गरज नाही. केवायसी न करता तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे. तर ही सुद्धा तुम्हाला ट्रिपल खुशखबरी असणार आहे. लाडक्या ताईंनो, केवायसी तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे. आता केवायसी बंद करण्याचं नेमकं कारण काय हे तुम्ही आता थोडंसं समजून घ्या, पाहून घ्या. लाडक्या ताईंनो, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण ही योजना सुरू केली होती. त्यानंतर राज्य सरकारला या योजनेच्या भरोशावर भरघोष यश मिळालं होतं. आणि आता जे सरकार स्थापन झालेलं आहे यात लाडकी बहीण योजनेचा आणि लाडक्या बहिणींचा मोलाचा वाटा आहे. आणि समोर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. आणि या निवडणुकाच्या अगोदर जर लाडक्या बहिणी ह्या बऱ्याच अपात्र झाल्या असत्या तर त्याचा राग लाडक्या बहिणींनी येत्या निवडणुकीवर काढला असता आणि त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागले असते. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण लाडकी बहीण योजनेवर जो केवायसीचा भार लादला होता तर तो केवायसी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी या सुखावल्या आहेत. लाडक्या बहिणींना ही ट्रिपल खुशखबरी असणार आहे. तर मग लाडक्या बहिणी विचारत आहे की जो ऑक्टोबरचा हप्ता आहे त्यासोबतच नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो आमच्या खात्यावर कधी जमा होणार. तर लाडक्या ताईंनो, पाहून घ्या, येत्या 8 दिवसात, आजची 26-27 तारीख आहे, त्यामुळे येत्या 8 दिवसात हे पैसे तुमच्या खात्यावर एकदाच 2 हप्ते जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर तुम्ही ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता, तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होत्या, तर लाडक्या ताईंनो, तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. कुठल्याही क्षणी एक GR प्रसिद्ध करून लाडकी बहीण योजनेचे जो 16वा आणि 17वा हप्ता आहे
तो तुमच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे। तर लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता हा एकत्रितपणे तुमच्या खात्यावर जमा केला जाऊ शकते। हा सर्वात महत्त्वाचा विषय आणि आजच्या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर लाडक्या ताईंनो, दुसरा जो विषय आहे 2100 रुपये, तर तुमच्या खात्यावर येणारा जो हप्ता आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा, तो 2100 दोन्ही 4200 रुपये तुमच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे। आणि सरकारला या दिवाळी सारखा शुभ मुहूर्त लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्यासाठी मिळणार नाही। त्यामुळे लाडकी बहीण योजनेत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवल्या जात आहे। आणि केवायसी संदर्भात तुम्हाला सर्वात मोठी खुशखबरी आहे, कारण बऱ्याच महिलांची केवायसी पूर्ण झालेली होती। 1 कोटीपेक्षा जास्त महिलांची केवायसी जरी कंप्लीट झाली तरी सुद्धा बऱ्याच महिलांची केवायसी ही कंप्लीट झालेली नव्हती, कारण त्यात काही महिलांना ऑप्शनच नव्हते। जे दुसरं ऑप्शन होतं ओटीपीचं, ते ऑप्शनच काही महिलांना नसल्या कारणाने त्यांची केवायसी अजून शिल्लक राहिलेली होती आणि त्या महिला या योजनेतून अपात्र होण्याची भीती ही निर्माण झालेली होती। लाडक्या बहिणींना कुणाला पती नाही तर कुणाला वडील नाही, त्यामुळे तिसरं ऑप्शनच त्यात नसल्या कारणाने त्या महिला ह्या 100% अपात्र होणार होत्या। त्यात काही दुरुस्तीची सुद्धा गरज होती। ती जी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट होती ती सुद्धा सुरळीत चालत नसल्या कारणाने बऱ्याच महिलांना ओटीपी यायला अडचण जात होती। तर लाडक्या ताईंनो, केवायसी ची जी तुमची झंझट होती ती तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात। तर आजच्या घडीच्या सर्व काही ज्या अपडेट्स होत्या सर्व पाहिलेल्या आहेत। सर्वात मोठी जी खुशखबर आहे, येणारा जो हप्ता 8 दिवसात तुमच्या खात्यावर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा जमा करण्यात येणार आहे आणि त्यानंतर हा जो हप्ता आहे तो जेमतेम 2100 रुपये येण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे। आणि त्यानंतर केवायसी ची तुमची झंझट आता खतम झालेली आहे। तर लाडक्या ताईंनो, आपल्या चॅनलवर तुम्हाला अगदी थोडक्या शब्दात सविस्तरपणे माहिती समजावून सांगितलं जाते। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा आणि खाली जे हाईपचं बटन येते लाडक्या ताईंनो, व्हिडिओ हाईप करायला नक्कीच विसरायचं नाही। हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी थोडक्या शब्दात सविस्तरपणे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे काही अपडेट्स येत असते ते सविस्तरपणे त्यांना सुद्धा ऐकायला मिळणार आहे। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा। दिवाळीच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ। जय महाराष्ट्र।